परतवाडा येथील प्रसिद्ध बाजारपेठ सदर बाजारातील व्यापारी घराण्यातील एका 60 वर्षीय महिला व काकडा गावातील 23 वर्षीय युवक पॉझिटिव्ह आढळल्याने अचलपूर तालुका हादरून गेला आहे। एकाच दिवशी 2 पॉझिटिव्ह आढळल्याने सर्वत्र दहशत पसरली असून लॉकडाऊन मध्ये सूट देणे महागात पडू लागले आहे। मिळालेल्या माहितीनुसार सदर बाजार येथील जी महिला पॉझिटिव्ह आढळून आली तिची काही दिवसापूर्वी प्रकृती बिघडली होती, त्यामुळे तिला नागपूर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। तेथेच तिचे सॅम्पल घेतल्यानंतर ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आल्यामुळे तिला नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आले। सदर बाजार परतवाडा येथील एक 60 वर्षीय महिला ह्या कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या आहेत। नागपूरमध्ये त्या तिथे GMC मध्ये त्यांचा टेस्ट पॉझिटिव्ह आलेला आहे। मी याद्वारे आपल्या सर्वांना विनंती करतो की परतवाडा शहरातील अतिशय मध्यवस्तीत असणाऱ्या आणि मार्केट प्लेसमध्ये असणाऱ्या एका उच्चभ्रू व्यापारी कुटुंबामध्ये महिला पॉझिटिव्ह येणे ही निश्चितच गंभीर बाब आहे। आणि मार्केटमध्ये ज्या मागील 3-4 दिवसापासून बघत राहिलो त्या दिवस कुठलेही व्यापारी बंधू हे कोणताही भीती न बाळगता मास्क न लावता सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करता आपला व्यापार करीत आहे। मात्र याचा धोका जेवढा समाजाला आहे तेवढाच त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा आहे। त्यामुळं आता तर कंटेनमेंट झोनमध्ये बराचसा मार्केटचा भाग बंद होईल, परंतु यापुढे सर्वांनी भान ठेवून आणि जाणीव ठेवून वागणं आवश्यक आहे। तर काकडा येथील 23 वर्षीय युवक पॉझिटिव्ह आढळून आला। त्याला काकडा येथील शाळेत काही दिवसापूर्वी क्वारंटाईन करण्यात आले होते। तेथे यापूर्वी एक इसम पॉझिटिव्ह आढळला होता। त्यानंतर काकडा हे गाव संपूर्ण सील करण्यात आले होते। आता थोडी ढील देण्यात येणार होती, परंतु पुन्हा त्याच व्यक्तीच्या संपर्कात आलेला दुसरा पॉझिटिव्ह आढळल्याने काकडा गावाला धोका वाढला आहे। सध्या स्थितीत संपूर्ण गाव सील करण्यात आले आहे। प्रशासनाची टीम तेथे तैनात करण्यात आली आहे। या युवकाच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना क्वारंटाईन करण्यात येत असून अजून काही पॉझिटिव्ह अहवाल येऊ शकतात असे मानले जात आहे। तर परतवाड्यातील ती महिला कधीही घराबाहेर पडली नसली तरी पॉझिटिव्ह आढळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। त्यामुळे बाहेरून आलेली एखादी व्यक्ती त्या महिलेच्या संपर्कात आली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। आता संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या संदर्भात SDO संदीप कुमार अप्पार यांनी विदर्भ न्यूजला ही माहिती दिली। परंतु बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या परिसरामध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये तर कुणी व्यक्ती बाहेरून येत असेल, पुण्या मुंबईवरून कुठून फ्लाईटनं प्रवास करून येत असेल, कुठून मोठ्या शहरातून येत असेल, तर आपली स्वतःची ही जबाबदारी आहे, हे स्वतःचं कर्तव्य आहे की नगरपालिका प्रशासनाला आपण कळवायला पाहिजेत आणि त्यांची तपासणी झाल्यावर त्यांना होम क्वारंटाईन किंवा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलं जाईल। मात्र आमच्या असं काही लक्षात येतं की काही जबाबदार नागरिकसुद्धा त्यांच्या कुटुंबामधील त्यांचा मुलगा किंवा सून किंवा कुणीही सदस्य हे जर घरात येत असतील बाहेर शहरातून तर त्याबद्दलची कुठलीही माहिती ही नगरपालिका प्रशासनाला देत नाहीत आणि त्यातून पुढे कोरोनाचा संसर्ग होण्याची फार मोठी भीती आहे। त्यामुळं मी सक्त ताकीद वजा आवाहन सर्वांना करतो की जर भविष्यात आम्हाला असं आढळलं की एखाद्याच्या कुटुंबामध्ये कोणी सदस्य बाहेर गावातून बाहेर शहरातून आलेला आहे आणि त्याची माहिती त्यांनी नगरपालिका प्रशासनाला दिली नाही तर त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व संसर्गाबद्दल जो 1897चा अधिनियम आहे त्या दोन्ही अधिनियमानुसार आम्ही कारवाई करू। धन्यवाद। तसेच नागरिकांनी शासनाच्या नियमाचे पालन करून सर्वतोपरी खबरदारी घेण्याचं आवाहनही ठाणेदार सदानंद मानकर यांनी विदर्भ न्यूजच्या माध्यमातून केले आहे। अजूनही वेळ गेलेली नाही आहे। याचा प्रसार आणि संक्रमण थांबवण्यासाठी आता ही आपल्या घरापर्यंत आता पोहोचलेला असल्यामुळे आपल्याला मास्क लावणे, डिस्टन्स ठेवणे, शारीरिक डिस्टन्स ठेवणे, विनाकारण बाहेर न पडणे या गोष्टी आता आपल्याला पाळाव्याच लागणार। अदरवाईज आपल्याला खूप मोठ्या धोक्याला जावं लागेल। अमरावती शहराकडे लक्ष द्या, एकच पेशंट निघाला, आज संख्या 250च्या वर गेली आणि दररोज काही ना काहीतरी नवीन आपल्याला काहीतरी आढळत आहे। अकोलासुद्धा अजून कुठं थांबण्याचं नाव घेत नाही आहे। तर या संकटातून जर मुक्त व्हायचं असेल, शहराला जर एका भयानक स्थितीतून वाचवायचं असेल तर प्रत्येक व्यक्तीने मला स्वतः काहीतरी करायचं आहे, मी स्वतः काहीतरी करणार आहेत। फक्त प्रशासकीय व्यवस्था, पोलीस गाडी आली म्हणजे पळायचं, बंद करायचं,
चंद पैशासाठी स्वतःचा स्वार्थ विकून आपला स्वाभिमान विकून टाकायचा, या सर्व गोष्टी बंद करा. पुन्हा आपल्याला आवाहन करतो, मास्क लावा, शारीरिक डिस्टन्स ठेवा आणि कोण्याही परिस्थितीमध्ये ज्या प्रशासनाच्या सूचना आहेत किंवा ज्या माहिती आपल्यापर्यंत आहेत त्याचे पालन करा. धन्यवाद. पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा.